शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदानं अनेक सण साजरे करत असतात. मात्र हल्ली राजकीय नेत्यांनी ह्या महाराष्ट्राला बिहारच्या स्वरूपामध्ये आणण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून होत असताना दिसून येतो आहे. आणि त्यामुळेच विविध समाजाचे प्रश्न, विविध समाजाचे विषय कोणताही नेता अपशब्द बोलून किंवा वक्तव्य करून, वादग्रस्त विधान करून चर्चेमध्ये येण्यासाठी कोणत्याही समाजाला मन दुखवण्याचं काम सुरू असताना असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं असेल की छत्रपती संभाजीनगरपासून ते मुंबईपर्यंत एक निलंगा रॅली काढण्यात आली होती आणि त्याच धर्तीवरती निलंगा येथे देवणीपासून ते निलंगापर्यंत तिरंगा रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी डिप्टी कलेक्टर ऑफिसला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. काय मागणी त्यांची होती, कशा पद्धतीचं वादग्रस्त विधान झालं होतं आणि त्यांच्यासोबत काय कारवाईची मागणी केलेली आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी फयाज शेख आहेत. काय सांगाल, काय मागणी केली होती? आता आम्ही मागणी ही केलेली आहे की आत्तापर्यंत 24 का 25 FIR रामगिरी महाराजवर झालेले आहेत. रामगिरी महाराजवर जे FIR झाले तरीसुद्धा ते अटक झाले नाही अजून. तेच एक आमचे मौलाना होते, सलमान नजरी मौलाना, त्यांना 13 महिने झाले ते जेलमध्ये आहेत. तर मला असं विचारायचं सरकारला प्रश्न की फक्त हा कानून फक्त मुसलमानासाठी आहे का, दुसऱ्यासाठी नाही का? तो रामगिरी महाराज आहे म्हणलं तर ते तुमच्यासोबत. तर महाराष्ट्र चीफ मिनिस्टर हे सांगतात की रामगिरी महाराजाच्या केसाला धक्का लागत देत नाही म्हणून. आता ताजी घटना आहे, लातूरची घटना, म्हणजे ह्यांच्यामुळे लोकांचं डोकं कसं डायवर्ट झाले बघा. लातूरची घटना किती निर्दयी घटना आहे. लातूरची परवा झालेली 3 वर्षाचं मुली वारलेली आहे आणि एक तिची आई मयत झालेली आहे दोघाची. फक्त ते मुसलमान होते हा सांगून त्याला गाडीने रॉंग साईड जाऊन उडीले. तर हा देश कुठं चाललं आहे? हे जे म्हणतात सबका साथ सबका विकास, पण ह्यांना विकास करायचं नाही, ह्यांना 2 जातीमध्ये तेढ निर्माण करायचं. तर आम्ही हे रिक्वेस्ट करतो त्यांना, निवेदन वारंवार, आम्ही संविधान जे हक आहे आमचं, आम्ही प्रोटेस्ट करत आहे. आणि हे प्रोटेस्ट इथंच संपणार नाही. हे समजत असलेले प्रोटेस्ट इथं संपणार जेव्हा परत नितेश राणे हो, रामगिरी हो, ह्यांना अटक करून जेलमध्ये टाकणार नाही तेव्हा परत हे प्रोटेस्ट असंच राहणार. यांच्या म्हणण्याचा अनुसार असं होईल, ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, खतरे में तो सिर्फ सरकार की कुर्सी खतरे में, अशा पद्धतीची राजकीय भाषा वापरून एक दोन्ही समाजामध्ये तेढ मागण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या माणसाकडे आपण ओढूया. काय तुमच्या भावना आहेत, कशा पद्धती तुम्ही इथंपर्यंत आलात आणि काय विविध मागण्याच्या स्वरूपात तुम्ही डिप्टी कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना मागणीचे निवेदन दिलं, काय सांगाल? कसं आहे, प्रत्येक दिवस नवीन येतो, हे आमच्यासाठी नवीन नाही आहे. कारण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मुस्लिम धर्माला टार्गेट करून व मुस्लिम समाजाला टार्गेट करून मुसलमानांच्या बाबतीत अपशब्द वापरणे, मुसलमानांच्या धर्माच्या बाबतीत अपशब्द वापरणे व मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत अपशब्द वापरून हे मुसलमानांच्या मनाला मन दुखवणे व मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र सध्या ह्या राजकारणामध्ये चालू आहे. तर आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की बाबा हे आम्हाला शिक्षण नाही, संरक्षण तर कमीत कमी द्या आम्हाला. शिक्षणामध्ये आम्हाला महागी, संरक्षणमध्ये महागी. आणि प्रत्येक दिवसाला मुस्लिम समाजाला टार्गेट करून मुस्लिम समाजाच्या लोकांना ही जनावरासारखं मारत आहेत. आणि मुस्लिम समाजाचे जे गोरगरीब जे आता आपण बघतो की प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी की मुस्लिम समाजाला कसं टार्गेट करून महिलांना छेडछाड, बुरखाबंदी, गोशबंदी आणि शिक्षणामध्ये जर शाळेत जर मुस्लिम महिला जर बुरखा घालून जर गेली तर हिजाबबंदी, या प्रत्येक कोणत्या ना कोणत्या ठिकाणावर मुसलमानाला टार्गेट करून फक्त मुस्लिम समाजाला संपवण्याचं षडयंत्र ह्या राजकारणामध्ये चालू आहे. शेवटचा प्रश्न, मागणी काय केली तुम्ही? आता मागणी आम्ही केलेली आहे की मुस्लिम समाजाचे जे गुरु आहेत, जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत जे अपशब्द वापरले आहेत, रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्यावर कारवाई हो. व आणि अजून एक मागणी त्याच्यात ही आहे की मौलाना आझरी यांना त्वरित सोडण्यात यावे. आणि अजून एक प्रमुख मागणी ही आहे की कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू दे, कोणत्याही जाती धर्माच्या बाबतीत जर बोललं त्याच्यावर कारवाई हो. ही प्रमुख मागणी आमच्या आहेत. यांच्या म्हणण्यानुसार एक गोष्ट प्रमुखाने आपण लक्षात घ्या, मुस्लिम समाजाला आरक्षण नाही म्हणून शिक्षणापासून वंचित आहेत आणि शिक्षण नसल्यामुळे त्यांना संरक्षण मिळेना. आणि त्यामुळे मुस्लिम आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण हे मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या किंवा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अशा राजकीय माणसांना किंवा द्वेषपोटी राजकारणामध्ये प्रस्थापितांना
जेलवारी जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळेच ह्या देश स्वतंत्रपणे आणि ह्या देशामधल्या सर्व समाज गुन्ह्यागोविंदांना नांदू शकतात. मात्र आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी ज्या पद्धतीनं वादग्रस्त विधान होऊन प्रत्येक समाजाला टार्गेट करून जाणीवपूर्वक त्यांना छेडछाड करून किंवा त्यांना त्यांच्या प्रचित मोहम्मद पैगंबर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील अशा महापुरुषांना छेडछाड करून किंवा विटंबना करून किंवा वादग्रस्त विधान करून एका प्रकारे महाराष्ट्राला बिहारच्या वाटेवर घेऊन जाण्याचा हे राजकारणी माणसं षडयंत्र आहे. त्यामुळे ते आपणच सर्व समाज एकत्र येऊन ते हाणून पाडणं गरजेचं आहे आणि त्यामुळे कोणत्याही समाजाचा द्वेष नसावा, तिरस्कार नसावा. जर तुम्ही आदर करत नसाल तर तुम्हाला मनात दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष करण्याचा अधिकार नाही, अशा संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपली मत मांडलेली आहेत. आपण इथे थांबूया. मी APN न्यूज मराठीसाठी असलम झारेकर, लातूर, निलंगा.